नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सध्या आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती विटा या ठिकाणी. विट्यातला बाजार आज आपण बघणार आहोत. कशा पद्धतीनं या ठिकाणी पशु असतात, इथं येणारं ब्रीड काय क्वालिटीचं आहे, इथं येणाऱ्या शेळ्यांची किमती काय आहेत, त्याचबरोबर बोकडांची किमती काय आहेत, गुणवत्ता काय आहे, त्याचबरोबर इथं असणारं एकंदरीत बाजारातील जे वातावरण आहे हे सर्व काही आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात विटा बाजाराला. कुठल्या गावचं दादा? वायपे, तासगाव तालुका. तासगाव तालुका. अच्छा, विटा बाजार कसा आहे? चांगला आहे की. चांगला आहे. अच्छा, शेतकरी आहे का व्यापारी आहे तुम्ही? व्यापारी. व्यापारी आहे. अजून कोणकोणते बाजार करताय? आटपाडी, सांगोला, जत. जतला पण असताय? होय, कवटे मग काय. अच्छा, बर. आज काय म्हणतोय बाजारातला? बाजार चांगला आहे की. चांगला आहे. होय. अच्छा, काय काय सांगता किमती? ही बोकडच आहे ती 6च्या 6. बर बर. हिचं 7,500 सांगतोय. 7,500ला एक. हा, एक. अच्छा, साधारण काय वजनाला वगैरे किती असतं? वजनाला एक 10 किलोच्या मापाची आहे ती. 10 किलोच्या मापाच्या. मटण मटन जिवंत 15-16 किलो आहे ती. अच्छा, हे समजा पाळायचं म्हणलं तर चांगले चालू शकते? हो, चालू शकते. घेणाऱ्याला चांगले आहे. एकदम निरोगी आहेत. हा, निरोगी आहेत. अच्छा, काय कमी जास्त होतंय का याच्यात? काय होते की, शेतकऱ्याला कमी जास्त होते की. होतंय? कुठलं गाव दादा? आटपाडी. आटपाडीचा का? बरं. विटा बाजारला प्रत्येक आठवड्याला असतं का? प्रत्येक आठवड्यात इथला कसा आहे बाजार? चांगला आहे. बरा बरं आहे. बरं, आवक असते का इथं? हो, मोठं आहे आवक. आवक आहे. बरं, काय काय आणलं होतं आज विक्रीला? आज आणली 2 बोकडं आणि 2 पाटी. 2 बोकडा आणि 2 पाटी. झाल्या वाटतं व्यवहार? झालं. बरं बरं. काय किमतीने दिला? 8,500 दिलं. 8,500ला एक. बरं बरं. काय हा माल कटिंगसाठी जातो का? कटिंग. कटिंगला सेवा. बरं बरं. किती किती महिन्याची होती काय? 4 महिने असतील. 4 महिन्याचे होय. 8,500ला एक दिला का? अच्छा, हाय म्हणजे योग्य भाव भेटते इथं. योग्य. मामा कुठल्या गावचं? नेवरीच आहे. निवरीच आहे. प्रत्येक आठवडे बाजारला असता इथं? होय होय. कसा आहे विटा बाजार? बरं आहे. बरं आहे. आज काय काय आणलं होतं विक्रीला? आज बोकडं आणलीत. ही सगळी बोकडच आहेत. होय, सगळे बोकड. मोठं दिसते की बोकड? होय. देशीमध्ये आहे? हो, देशी आहे. काय सांगता किंमत? किंमत सांगतोय 17. 17,000. किती महिन्याचं आहे काय? ती आहे की 8-9 महिन्यात. 8-9 महिन्याचं आहे. साधारण काय अंदाजे वजन वगैरे आहे? काय माहिती आहे का? वजन भरेल की 18-19 किलो. 18-19 पर्यंत जाईल. बरं. किती होईल मग फायनल? फायनल काय 15 पर्यंत द्यायचा. मला सांगा, हे शेळी पालनात जर नेलं तर रत्नाला चालेल का? होय होय, चालतंय. चालेल? चालतंय. एक नंबर आहे. होय होय. बर. बाकी काय तब्येतीत काय अडचण नाही? नाही, काय नाही. काय अडचण नाही? म्हणजे पाळायला सुद्धा नेऊ शकते? होय होय. बर. ही बाकीची बोकडं किती किती महिन्याचे आहेत काय? ही आहे ती 5-5 महिन्यात. 4-5 महिन्याचे आहेत. काय किमती सांगता प्रत्येकी? त्याने सांगतोय 12,000. 12,000. बर बर. काय कमी जास्त करून आला शेतकरी तर कमी जास्त करून द्यायचं? दे आहे की. पण सरास हा माल कटिंगला जात असेल नाही का? होय, कटिंग. अच्छा. कुठल्या गावचं मामा? विटा. विट्याचं आहे. कसं आहे आता तुम्ही इथलंच आहे म्हणल्यावर बाजार सगळं माहिती आहे तुम्हाला. आज कसा आहे बाजार? घरची आहे ती. घरचीच आहे होय? घरचीच आहे. बर. बरे आहे ती बघ. आजचा आवक कसा आहे इथं बाजारातलं? जर मागते ते 8-9 9.5 मागते ती. होय. किती किती महिन्याचे आहेत? ती 4-4 5-5 महिने. होय. 8,000 मागायला होय? हां बर बर. सगळी बोकडच आहेत? हां. बर बर. ताना आलं तर द्यायचं आहे ते आपल्याला. अच्छा, पाळायला नेलं तर चालतंय का? नाही, चालतंय की चालतंय. सगळे चांगले आहेत? बोकडं चांगले आहेत. बर बर. एक अंडे गुलवलं तसलं काय नाही. तसलं काय नाही. पाळायला पण आपण येऊ शकतो? हा, पळा पण येऊ शकतो. बर बर. बोकडं चांगली आहे ती. आणि कसं बाकी आहे, हां गहू बी आपण चालतो ना. हां, त्यामुळे तब्येत चांगली ठेवलाय. हां. बरोबर बरोबर. काय कमी जास्त करून? काय सांगितलं 13नं. बर. पण काय तर होईल की कमी. कमी जास्त बैठकीला. कुठल्या गावचं? नरसेवाडी. अच्छा, प्रत्येक आठवडे बाजारला असता कसं काय? नाही कधीतरी कधी तर आपण इकडे येत असता. होय. अच्छा, आज काय काय घेतलं, काय काय दिला? दिलं नाही, 2 बोकडच घेतली. हे दोन्ही बोकडच आहेत. अच्छा, काय काय किती किती महिन्याचे आहेत काय? ही 6 महिन्याची आहेत म्हणून सांगितले त्यांनी. ते म्हटलेत. बर बर. अच्छा. तुमचं काय शेळीपालन व्यवसाय आहे? काही 10-12 शेळ्या आहेत. म्हणजे असं बंदिस्त आहे का मुक्त आहे? मुक्त आहे. मुक्त आहे. अच्छा, 6-6 महिन्याची पिल्ले आहेत. पण जरा तब्येतीला जरा कमी वाटते तो 6 महिन्याच्या तुलनेत. घेतली ती आता त्यांच्याकडून. बर बर. काय काय किमती मिळाल्या ना? 12,500ला 2 घेतली. 12,500ला 2 मिळाले. अच्छा, बाजार कसा आहे इथला? आहे बरं आपला. आहे. अच्छा. भरा आहे, आता भरायला लागलाय आत्ताशी. बर बर बर. बाकी काय तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित बघून तुम्ही घेतलाय?
घेतलं. हजार पण वगैरे. ओके, समाधानकारक रेट मिळालाय तुम्हाला? मिळालाय आता आपण विकते म्हणल्यावर त्या भानानंच येणार. मिळालाय. आम्ही पण बोकडा शेरडा विकते ना. विकताय? हां हां. नरशिवाडी. ओके, धन्यवाद. कुठल्या गावचं मामा? गाव कसा आहे आजचा बाजार इथं? मंदे आज? बर अंगार की संकष्टी अच्छा, त्यामुळे मंदे आहे का आज? दिवस मार्केट बंद. बर बर, मग आज काय मालाला उठाव नाही? आज सोमवार आहे, बर. एकदम अंगार की संकष्टी आहे. बर बुधवारी बाजार आहे, तीच मिरज आहे, मसवड बरोबर. आहे, हां, आज काय काय आणलं तू विक्रीला? पाटबोकड हे बोकड आहे. किती महिन्याचं आहे? झाले 5-6 महिने झाले. 5-6 महिन्याचं. आणि हे पाट आहे? बर बर. काय सांगता किमती? किमती मस्त आम्ही 6,500 सांगतो. बर बर. मागणी कुठंपर्यंत व्हायला मग? 11 पर्यंत. दोन्ही मिळून 11पर्यंत? बर बर. म्हणजे आज तुम्हाला अपेक्षित रेट नाही म्हणायचं मग? नाही 1000चा फरक आहे. 1000 फरक आहे. रिव्हर्स आहे आज? बर 1000 दिवस आहे. बर बर. मग काय आज माघारी घेऊन जाणार का? आपलं कमी जास्त करून आज देऊन माघारी टाकायचं? मग काय करायचं. बर. अच्छा. दादा कुठल्या गावचं? गारडी गारडी. प्रत्येक आठवडी बाजारला असतं कसं काय? नाही कवा तर आपलं येत आहे. तरी. आज कसं आहे विटा मार्केट? इथं मार्केट काय तसं सारखंच आहे, काय म्हणजे एवढी ही नाही. बर बर. मग काय काय आणलं होतं आज विक्रीला? विक्रीला 2 बोकडं आणली ती. 2 बोकडं आहेत. बर बर. काय जरा वेगळा कलर दिसतोय, जात कुठली म्हणायची? जात आता ही काय मिक्सच आहे. मिक्सच आहे होय? मिक्सच आहे. बर बर. किती किती महिन्याच्यात काय साधारण? हे साधारण एक 9-10 महिन्याची आहे. 9-10 महिन्याच्यात. बर. काय सांगता किंमत? किंमत हिची सांगितली की आम्ही 25,000 रुपये सांगितले. 29,000 दोन्ही मिळून. 25,000. अच्छा. मागणी कुठंपर्यंत व्हायला मग सध्या? हा? मागणी कुठंपर्यंत व्हायला लागल्या? मागणी मागतात आता कुठं सध्या काय मागतील 17,000-18,000 रुपये जोडी मागतील. जोडी? बर बर. अच्छा. काय बाकी शेळी पालन चालेल का? रेतनाला वगैरे पुढं वापरू शकतो का? हा? रेतनाला चालू शकते का पैदाशीला? हो चालू शकतो. चांगले आहेत बोकडं? चांगले आहेत. बर बर. घरी खांडवा मोठा आहे का आपलं घरगुती? 8-10 शेरड आहे ती. 8-10 शेरड आहेत. बर बर. वजनाला वगैरे साधारण किती असतील? वजनाला तरी साधारण एक 15-16 किलो येईल. हो 15-16 किलो. हा. हे गेलं 13-14 केली. बर बर. बोकडं चांगले आहेत. बर बर. 29 सांगायला आहे, मागायला 17. कुठेतरी कमी जास्त करून होईल का? होय होणार की कमी. बर बर. किती होईल शेवट बघ? एवढं आमचा एक अंदाज आहे 22-23 आलं की देऊन टाक. देऊन टाकायचं. कुठल्या गावचं दादा? नेवरी अच्छा. प्रत्येक आठवडी बाजारला असता कसं काय? प्रत्येक आठवड्यावर आज कसं आहे विटा मार्केट? आहे जरा नरम गरम आहे. बर. कशामुळे काय? कशाचा परिणाम म्हणायचा आज? ही माल जरा शॉर्टेज आहे. शॉर्टेज आहे. बर बर. मग आज काय घेतला का द्यायला आलाय? मी द्यायला आलो. द्यायला आलाय. बर. कुठला आपलं देशी बोकड आहे? देश किती महिन्याचा काय? हे 8 महिने झाले. 8 महिन्याचा आहे. बर. साधारण काय वजनाला वगैरे किती जाईल? हे एक 30च्या आसपास आहे. 30च्या. चापलेला आहे का आपलं रेतनाला नाही, चालतंय? चापलेलं नाही. पैदाशीला चालेल की? चालतंय बर. शेळी पालनात वगैरे? चालतंय. बर बर. तुमचं काय बंदिस्त मध्ये ठेवलेलं आहे का मुक्त मधला आहे? मोकळा असते. मोकळा असते. बर. काय म्हणता किंमत? हे याचं सांगितलं 21,000 रुपये. 21,000. मग आज मागणी कुठंपर्यंत व्हायला लागलं काय? 16-17 मागते ते. बर बर. बाकी काय दोष बीस काय नाही ना? नाही काय काय नाही. शेळी पालनात बी आपलं बिंदास्त येऊ शकतं. बिनधास्त. बर. कुठंपर्यंत होईल शेवट मग किंमत? शेवट बघा 20ला द्यायचं. 20ला देऊन टाकायचं. अच्छा. मामा कुठल्या गावचं? विट्यातलंच आहे. बर. कसा आहे आजचा विटा बाजार? बाजारला आलोय पहिल्यांदा, बाजारला आणत नाही आपण. बर. पहिल्यांदा झालाय. बर येतो बाजारात कधी काय येत नाही. बर. मग घरी खांडवा मोठा आहे का आपलं बंदिस्त तेवढंच? 2-3 शेर राहिले. तेवढं घरगुती शेळ्या आहेत आपल्या. बर बर. एकाला 3 झाली होती मोठी. बर. त्यातले काय काय? 2 गेले आणि 1 राहिले. 1 आपलं घरी. बर बर. कुठलं आपलं हे देशीमध्येच आहे? देशी जातच आहे? नाही क्रॉस मधलं येत आहे. क्रॉसमध्ये येतं. किती महिन्याचं आहे काय? झालं 9-10 महिने झाले. 9-10 महिन्याचा आहे. बर. साधारण वजन वगैरे किती असेल बोकडाचं? 20 किलोपर्यंत आहे. आता आहेच 30 किलो भरत. 30 किलो भरतंय. बर. किती होईल किंमत? मग काय इथं या बाजारात कमी देत. बर. अपेक्षित काय? 15,000 मागतो तो? ते बी शेंडीवरून पाणी पडत. बर. तरी अपेक्षित काय तुम्हाला? म्हणजे इतर बाजारात गेलो तर काय रेट मिळालेला? कुठेही गेलं तरी हां. बाजारात गेलं की दर कमी. दर कमीच. बर. 15,000 म्हणते तो?
कुठलं देते ते त्यांचं अजून कोणी हा बाजारात दर ते बर बर प्रत्येक जण आशेवर लागलेला बर बर काय वाटतं मग तुम्हाला अपेक्षित रेट तरी काय म्हणजे ह्या बोकडाला मला एवढं मिळायला पाहिजे होतं चोख माल आहे आपला 15च्या आत देत नाही 15च्या आत नाही 15च्या पुढे घरी घेऊन जाणे नाहीतर घरी नेऊन पाळणे कुठल्या गावचं मामा आम्ही वायपळच आहे. वायपळच आहे कसं आहे विटा बाजार विटा बाजार चांगला आहे. बर आज काय काय आणलं होतं विक्रीला इकडे एक शिळी एक बोकड आणलं होतं. बर शिळी गेली हा बर बोकड बघू इकडे घ्या काय सांगताय बोकडाची किंमत बोकडा सांगितलं 12,500 रुपये. 12,500 किती महिन्याचा आहे काय हे 6 महिन्याचा आहे. 6 महिन्याचा आहे बर मागणी कुठंपर्यंत व्हायला काय सध्या मागणी मागते ते 11 पर्यंत. 11 पर्यंत अच्छा शेळी पालला चालतंय काय रेतनाला पुढं होय होय चालेल होय बर बर काय अडचण नाही एकदम तब्येतीला छान आहे होय तब्येतीला चांगला आहे. बर बर वजनाला वगैरे किती असेल साधारण वजनाला 20 किलोच्या आसपास आहे की. 20 किलोच्या आसपास आहे बर बर काय कमी जास्त होईल का शेतकऱ्याला शेतकऱ्याला कमी जास्त करून देते की. होय थोडंफार कमी जास्त करून देता हा कुठल्या गावचं दादा आपण अकलूजचा आहे. बर मग आज इकडे या बाजारला आज आपलं विट्या बाजारला आलतो, बर बर बोकडं बघायला आलतो. बर बर घेतला पकड बोकड घेतलं आपण बर बर 11,000ला भेटल्या. बर कुठले जाते देशीमध्ये आपण ते हा. प्रत्येक यात्रा देतोय आपण. बर बर प्रत्येक म्हणजे सांगोला, अकलूज, विजापूर बर बर कुठल्या गावाला पण जातोय आपण. बर बर आणि आपण बोकडाचा व्यवहार पण करतोय. बर बर आता हे देवाला म्हणून घेतलंय. अच्छा किती 11,000ला मिळाला काय 11,000ला भेटलंय. बर किती आहे वजन साधारण काय आता वजन याचं 20 किलो पर्यंत आहे. 20 किलोपर्यंत आहे आहे. परवडला म्हणजे तुम्हाला आम्हाला परवडलंय. ही बारकं बी तुमचंच आहे काय बारका आपलं ते एका मित्राचं आहे. मित्राचं आहे हा, बरं. ती घेऊन- ते कितीला घेतलं काय ते घेतलंय 3-3.5 रुपयाला घेतलंय ते. होय काय तर शेतकरी बंधूंनो आज आपण विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पशु बाजारामधील शेळ्या आणि बोकडाची किमती काय आहेत गुणवत्ता काय आहेत हे सारं आपण आज जाणून घेतलेलं आहे. इथं भरणारा बाजारातील वातावरण हे सारं काही आज आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध बाजारामध्ये आम्ही भेटी देत असतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूयात पुढच्या बाजारामध्ये. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. धन्यवाद.